नमस्कार मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गृह विभागामध्ये पोलीस भरती 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म चालू झालेले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस चालक, पोलीस शिपाई, त्याचबरोबर SRPF, बँड्समन आणि कारागर या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी जेवढ्या ठिकाणी जागा आहेत त्या सगळ्या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच निवडणूक चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा हा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या जागा असताना मित्रांनो तुम्हाला या जागा जर पाहिल्या तर मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त असणार आहेत, पोलीस अधीक्षक असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला रेल्वे पोलीस याच्यामध्ये या ठिकाणी 3 विभागामध्ये तुम्हाला या ठिकाणी जाहिरात असणार आहे। यामध्ये पहिली जाहिरात आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या विभागातील असणार आहेत। एकूण 73 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये मित्रांनो सर्वच पदासाठी जर बघितलं तर अनुसूचित जाती आरक्षण आहे, जमाती आरक्षण, विजा आरक्षण, भजब आरक्षण, भजक आरक्षण, भजड आरक्षण, विमाप्र आरक्षण, इमाव आरक्षण, ACBC आरक्षण, EWS आरक्षण आणि ओपन सर्वसाधारण आरक्षण असणार। त्याचबरोबर सर्वच पदासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण आहेत, महिला आहेत, खेळाडू आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, माजी सैनिक आहेत, अंशकाली पदवीधर, पोलीस पाले आहेत, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आहेत आणि अनाथांसाठी 1% जागेसाठी तुम्हाला पदभरती। यासाठी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यासाठी म्हणजे 73 जागा असणार आहेत। पुढचा येतो मित्रांनो अकोला जिल्हा यासाठी मित्रांनो तुम्हाला 161 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा यासाठी मित्रांनो 59 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढचा येतो मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यासाठी मित्रांनो 148 जागांसाठी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यामध्ये मित्रांनो 150 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक आहे मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा यासाठी मित्रांनो 53 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक चंद्रपूरसाठी जाहिरात असणार आहे, 215 जागांसाठी तुम्हाला एक पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक असणार आहे। यामध्ये पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त असणार आहेत, मीरा भाईंदर व वसई विरार यासाठी मित्रांनो तुम्हाला 247 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पुणे शहर आयुक्त यासाठी मित्रांनो पदभरती असणार आहेत। यासाठी मित्रांनो सर्वाधिक महाराष्ट्रातून 2 नंबरची जागा 1733 जागांसाठी तुम्हाला पदभरती। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर यासाठी 79 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे यासाठी मित्रांनो 654 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यासाठी 133 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढचा येतो मित्रांनो पोलीस अधीक्षक गडचिरोली यासाठी मित्रांनो तुम्हाला 717 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली जिल्ह्यासाठी फक्त 17 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यासाठी 156 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा असतात त्यामध्ये बृहमुंबई म्हणजे CP बृहमुंबई ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2459 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला बँड्समन सुद्धा 8 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो मुंबई लोहमार्ग यासाठी मित्रांनो तुम्हाला 743 जागांसाठी पदभरती असणार। पुढचा येतो मित्रांनो पोलीस शिपाई यासाठी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला नागपूरसाठी जाहिरात असणार आहे। मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई नागपूर ग्रामीण 272 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो नाशिक ग्रामीण नाशिक अधीक्षकसाठी 210 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यासाठी 425 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड यासाठी 322 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यासाठी मित्रांनो तुम्हाला 100 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा पोस्ट पोलीस अधीक्षक सांगली यासाठी 59 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो सिंधुदुर्ग अधीक्षक यासाठी मित्रांनो 78 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण यासाठी 214 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा येतो पोलीस अधीक्षक बीड यासाठी 174 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। त्याचबरोबर पुढचा येतो मित्रांनो पोलीस अधीक्षक धाराशिव साठी असणार आहेत 123 जागांसाठी तुम्हाला पदभरती
असणार. पुढचा तो मित्रांनो पोलीस अधीक्षक गोंदिया ह्या जिल्ह्यासाठी 59 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढचा तो मित्रांनो पोलीस अधीक्षक जळगाव यासाठी 171 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची जाहिरात आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई भरती कोल्हापूर जिल्ह्यासाठी असणार 88 जागेसाठी तुम्हाला पदभरती. पुढची पोस्ट आहे लातूर जिल्हा लातूर शिपाई पदभरती 30 जागेसाठी तुम्हाला पदभरती. त्याचबरोबर या घटकातील पोलीस बॅट्समन सुद्धा जागा निरांकन आहे. त्याचबरोबर पुढचा पोलीस अधीक्षक नांदेड यासाठी मित्रांनो तुम्हाला 199 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर जिल्ह्यासाठी 158 जागेसाठी पदभरती असणार. पुढचा आहे तो पोलीस अधीक्षक परभणीसाठी मित्रांनो तुम्हाला 39 जागेसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यासाठी मित्रांनो तुम्हाला 94 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस अधीक्षक म्हणजे या ठिकाणी पोलीस शिपाईसाठी लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरसाठी 93 जागेसाठी पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूरसाठी 9 जागांसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणेसाठी 54 जागांसाठी तुम्हाला पदभरती. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणसाठी 90 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक वर्धासाठी 134 जागांसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षकसाठी वाशिम मध्ये 40 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. ह्याचमध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या वाशिम मध्ये मित्रांनो बॅट्समन साठी मित्रांनो 8 जागेसाठी या ठिकाणी जागा सुद्धा असणार आहे. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणसाठी 167 जागांसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पोलीस अधीक्षक यवतमाळसाठी 150 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातून जेवढे जिल्हा विभाग आयुक्त यासाठी ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्याची माहिती. त्याचबरोबर आता मित्रांनो ही जी जाहिरात आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आहेत HSC जन्माचा पुरावा डोमासेल कास्ट नॉन क्रिमिनल संगणक MSIT. त्याचबरोबर जे आरक्षण घेणार असेल सगळं आरक्षण आणि माहिती तुम्हाला या ठिकाणी आणि डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. यासाठी मित्रांनो जी वयोमर्यादा मित्रांनो वयोमर्यादा 30/11/2025 रोजी ओपनचं वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष असणार आहे. कास्ट असले ते 30 वर्ष तुम्हाला अप्लाय करायचे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्यांचं वयोमर्यादाचं प्लेट त्यांना 1 वर्षासाठी वयोमर्यादा सुद्धा देण्यात आलेली. यासाठी 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला जे हाईट असणार आहे मित्रांनो तुम्हाला महिलांसाठी 155 पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट असणार. त्याचबरोबर पुरुषांसाठी चेस्ट असणार आहे 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता असणार आहे. त्याचबरोबर शारीरिक चाचणी असणार आहेत मित्रांनो तुम्हाला पुरुषांसाठी धावणे 1600 मीटर 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 अशी 50 गुणाचे असणार आहेत. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण गोळाफेक धावणे गोळाफेकसाठी 15 अशी 50 गुणाची एक्झाम असणार. मित्रांनो लक्षात घ्या ज्या अनुषंगाने जे तृतीयपंथ असतात त्यानुसारच तुम्हाला फिजिकल सुद्धा असणार. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही फिजिकल पास झाला तर तुमची लेखी परीक्षा असते. फिजिकलमध्ये 50% गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे. लेखी परीक्षेमध्ये एकाच 10 जागेसाठी विद्यार्थी बोलवले जातात. त्यासाठी 100 गुणाची लेखी असणार आहेत. त्यामध्ये किमान 40% तुम्हाला मार्क सुद्धा मिळवायचे. त्यामध्ये अंकगणित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी सिलेबस आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी असणार आहे. ओके तरीही तुम्ही तुम्हाला पोलीस शिपाई महाराष्ट्रामधून जेवढ्या जागा आहेत ते पाहिल्यात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय